आजचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी ते बघूया. हे कार्ड घेऊया आपण. ओके. आयुष्यात मोठ्या मोठ्या गोष्टींवर फोकस करताना कुठेतरी छोटी छोट्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी रिपेअर करायच्या राहून गेल्या, लक्ष द्यायच्या राहून गेल्या. तर त्या गोष्टी काय आहेत त्या फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर वर्क करा. आणि त्याच्यावरती वर्क ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा एकदम ट्रॅकवर येताना दिसतील. आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळपासून तुम्ही उठता जेव्हा तेव्हा रात्री झोपेपर्यंत काय काय करता आणि त्या छोट्या छोट्या चेंजेस ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात आणाल ना, त्यावेळी तुम्ही बघाल की तुमचं आयुष्य खूप सोपं, साधं आणि सरळ होऊन जाईल. आता खूप कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत ना गोष्टी. खूप असं वाटतं आहे की काय काय बघायचं आहे मी एकटीने, किंवा काय काय सोसायचं आहे मी एकटीने. असं नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल तुम्ही स्वतः घडवून आणला पाहिजेत. तुम्ही स्वतःवर जर फोकस केलं नाही, जर तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर अटेन्शन दिलं नाही, तर मग बाकीचे तुमच्या मोठ्या गोष्टींनासुद्धा भाव देणार नाहीत, लक्ष देणार नाहीत. आणि जर लोकांनी तुमच्याकडे लक्ष द्यायची ही तुमची अपेक्षा असेल, तर मग स्वतःकडे लक्ष देण्यापासून का सुरुवात करायची नाही? तुम्ही स्वतःवर आधी फोकस करा. स्वतः प्रयत्न करा की स्वतःवर इतकं प्रेम करा की बाकीची सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला त्यांना असं वाटेल की करावंच लागणार. कारण ही स्वतःची इतकी काळजी घेते, स्वतःवर इतका हिचा विश्वास आहे, प्रेम आहे हिचं स्वतःवर, तर मग आपणही तिला रिस्पेक्ट केलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागतं. जर तुम्ही स्वतःवरच लक्ष दिलं नाही तर लोकांना वाटतं अरे हिला तिची काय पडलेली नाही, आपण कशाला लक्ष द्यायचं. तर असं होऊ द्यायचं नाही आपण आपल्याला आयुष्यात. त्यामुळे छोटे छोटे बदल घडवून आणा, छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस करा आणि बघा की हळूहळू तुमच्या मोठ्या गोष्टी, मोठे प्रॉब्लेमसुद्धा असे चुटकीसरसे सॉल्व्ह होऊन जातील. आपला ग्रुप आहे जिकडे मी फ्री स्वामींचं हीलिंग, स्वामींचे फोटो, स्वामींचे प्रेयर्स टाकत असते. तर त्या ग्रुपला नक्की जॉईन करा. वरती व्हॉट्सॲप नंबर आहे, मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन. थँक्यू.